50 खोके 50 खोके या सरकारचं करायचं काय? प्रकाश आंबेडकरांचं करायचं काय? 50 खोके आंबेडकरांचं करायचं काय असं म्हणा. आंबेडकरांचं करायचं काय? करायचं काय? 50 खोके. बिद्री सहकारी साखर कारखाना जवळजवळ 4 तालुक्यांच्या विस्तारात असलेला साखर कारखाना आणि 65,000 एकूण सभासद असणारा हा साखर कारखाना आजपर्यंत या साखर कारखान्याकडे असा दोषारोप करून कारवाई करायची असा उद्योग कोणी केला नाही. आजपर्यंत जे चेअरमन झाले, जे संचालक मंडळ झालं, त्याने सरकारला हाताशी धरायचं आणि काळ्या रात्री धाड टाकायची आणि उजेडात येऊन काळा आहे म्हणून सांगायचं. आंबेडकर साहेबांनी मात्र हे करायला नको होतं. आज या कारखान्यावर जे को जनरेटर असेल, इथेनॉल प्रकल्प असेल, इतर काही त्याच्यातली मशिनरी असेल, या सर्वांवरती बँकेचं कर्ज आहे आणि कर्ज घेतल्याशिवाय कारखाने चालत नाहीत. जर का हा प्रकल्प बंद पडला, 130 कोटी ते 140 कोटीचा प्रकल्प हे बँकेकडनं घेतलेलं कर्ज आहे. आज जर हे आंबेडकर साहेबांनी एवढं केलं आणि हे बंद पडलं तर या बँकेनं घेतलेल्या कर्जाचं व्याज आम्हा सभासदांना द्यावं लागणार आहे. आम्ही हे सहन करायचं का? बरं, आंबेडकर साहेबांनी हे का करावं? केवळ विधानसभेचं लक्ष गाठता यावं आणि सहानुभूती मिळावी म्हणून जर तुम्ही हा उद्योग करत असाल तर मात्र सभासद तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. या आंदोलनानंतर आम्ही सर्व 4 तालुक्यातले सभासद एकत्र येऊन, याच्यामध्ये आम्ही संचालक म्हणत नाही, चेअरमन म्हणत नाही, व्हाईस चेअरमन म्हणत नाही, 4 तालुक्यातले जे सभासद असतील ते सर्व एकत्र येतील आणि कारखाना सावरण्यासाठी आणि राज्यातच नव्हे तर देशामध्ये नंबर 1चा दर देण्यासाठी आम्ही सभासद कार्यरत राहू. आणि हे आंबेडकर असेल, हे शासन असेल, या सर्वांचा धिक्कार करून आम्ही निश्चितच बिद्री साखर कारखान्यावरती होती तशी आम्ही ही ज्योत फडकवत राहू. धन्यवाद. मी कावणे गावचा रहिवासी असून मी सुज्ञ सभासद आहे आणि माननीय आमचे नेते माननीय सतीश बंटी पाटील, माननीय केपी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली ह्या कारखान्याची वाटचाल योग्य रीतीने चालू आहे. हे भाजपचं सरकार शेतकऱ्यांना पण संपवायचं वेढा उचललेला असून याला करवीर तालुक्यातला आमच्या बिद्री कारखान्याचे सभासद याला मुभा देणार नाहीत एवढी मी ग्वाही देतो. आणि बंटी पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि केपी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना योग्य रीतीने चालू आहे. याबद्दल शेतकऱ्यांच्या मध्ये समाधान आहे. बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या स्टे निमित्त आम्ही करवीरवासियांनी मोर्चा काढलेला आहे सभासदांनी. त्याच्यात सत्तेचा प्रश्न येत नाही किंवा कुणाचा प्रश्न येत नाही. पण दुसरी गोष्ट, 15 वर्षापूर्वी ज्यावेळी केपी पाटलांनी साखर कारखाना ताब्यात घेतला त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो. एवढ्यासाठी सगळे म्हणायचे केपी म्हणजे काळा पैसा आणि कारखाना, तर आम्ही म्हणलो एकदा नदीत तरी टाकू दे, जर कारखाना सगळ्यांनीच मोडलाय तर. पण केपी पाटलांनी साखर कारखाना देशात 1 नंबरला आणला आणि त्यापासून आजपर्यंत ह्या महाराष्ट्रात नाही एवढा दर आम्हाला सभासदांना दिला जातोय. आणि तुम्ही हे का करायला आहे? कारखाना मोडून शेतकऱ्यांच्या चुलीत, मी आता बोलणार नाही, मुतून तुम्हाला काय फायदा होणार नाही. लोक फार सज्ञ नाहीत. ज्या माणसांना 500-600 रुपये दर मिळत होता त्यांना आज 3000 पर्यंत दर मिळतोय, लक्षात घ्या. आणि त्यामुळं हा विरोधकांचा जो हे आहे घाला तो परतवून लावल्याशिवाय करवीरचा सभासद आणि संपूर्ण 4 तालुक्यातले सभासद राहणार नाही. कारण हा प्रकल्प असेल, याच्या अगोदरचा प्रकल्प आम्हाला 4 पैसे 3300-3400 देणारा साखर कारखाना आहे कुठं? कमी खर्चात चाललेला. तुम्ही लोकांच्या शेतकऱ्याच्या ताटात पाणी ओतू नका एवढी या निमित्त त्यांनाही विनंती करतो. नाहीतर इतका मोठा जनक्षोभ होईल
की तुम्हाला आवडता नाही तुमच्या घरापर्यंत मोर्चे येतील सभासदांचे, याच्यात पुढारी कोण राहणार? किरणसिंह पाटील होती. दादा एकच मिनिट